सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। खरं तर बंद दाराआड पीठासीन अधिकारी होतेच, त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं। ही शोकांतिका आहे की आपला डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला चौथा स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात, पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत, पण ते बिनविरोध निवडून आले। कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात देण्यात आला तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता, यांची समजूत कशी काढण्यात आलेली आहे, पुढे 5 वर्ष त्यांना सामावून घेतलं जाणार आहे। राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता। बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही, पण असं या ठिकाणी झालं नाही। त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं। पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपकडे जास्त होतीच आधीपासून, आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं। त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्याकारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं होतं। थँक्यू।